रामकृष्ण हरी आयुर्वेदिक चॅनलमध्ये सगळे स्वागत आहे. बघा आता इथं आपल्याला डोंगरात बऱ्याच याळानंतर इथं एक वनस्पती भेटली. ती काका त्या वनस्पतीपाशी गेलेले आहेत. आता सांगा काका त्या वनस्पतीची माहिती थोडी. वैद्य अवधूत वनस्पती जाणकार लातूर. ही वनस्पती कवच बीज. आजकाल कवच बीजाला भयंकर महत्त्व आहे. कवच बीजामुळं शक्तिवर्धकपणा येतोच आणि कमजोरी जो स्थिलीचा होणारे जे लोक असतात ना त्याच्यावर शक्तिवर्धक एक ही वनस्पती आहे. तर ह्या वनस्पती ह्या डोंगरामध्ये आम्ही फिरायला आलेला वनस्पती हुडकायला दीपावलीच्या निमित्ताने. तर ह्या वनस्पतीला फुलं लागलेत, शेंगा लागलेल्या, बारीक बारीक शेंगा आहेत ह्याला आणि वरी फुलं लागलेत, भयंकर येते. ह्याच्या फळाची भाजीसुद्धा केली जाते. ह्याच्या कवळे जर असले तर ह्याच्या भाजीसुद्धा केली जाते. एवढी पौष्टिक 3 दिवसामध्ये माणसाला एक नवचैतन्य निर्माण होतं ताबडतोब. 3 दिवस भाजी खावा फक्त. तर हे आम्ही अनुभव घेतलेला आहे, लोकांना दिलेला आहे. गोखरू आणि हे कवच बीज आणि अश्वगंधा हे 3 वस्तू जर खाण्यात दिल्या, एक चमचा पावडर, तर ते कसलाही ही झालेला माणूस एकदम हे होतो, नवजवान होतो आणि त्याचे एक पुरुषत्व वाढलं जातं आणि कमजोरी एकदम हे होते. तर ह्या वनस्पतीचे आम्ही जंगलात म्हणजे कुठं खात नाही, मूत नाही, कुठलं काही त्याला केमिकल नाही, फवारणी नाही, अशा जंगलातली ही वनस्पती आम्ही ठेवत असतो आणि आमच्याकडे मिळते बी आणि तुमच्याकडे असेल बी. ज्याच्या शेतात ज्याच्या ओळखीत जर असेल तर त्यांनी ह्याचा उपयोग चांगल्या पद्धतीने करून घ्यावा आणि स्वतःचं जीवन निरोगी जगावं आणि कमजोरीपासून दूर राहावं आणि पौष्टिक शक्ती हे करून आपलं ही कमजोर माणसाने तंदुरुस्त राहावं. तर आता हे आपल्याला कवच बीजाचं भेटलं. हे कवच बीजाच्या वाटाण्याच्या शेंगासारख्या शेंगा लागतात. आता ह्याला काही शेंगा नाहीत, 3 पानं येतात आपले. आता हे तुम्हाला जवळून मी वनस्पती दाखवतो. आता बघा बघा ही शेंगा आहेत अशा, ह्या बघा ही अशा ह्याला शेंगा लागतात. ही शेंगा मोठ्या होत्या वाटाण्याच्या शेंगावने आणि असे 3 पानं लागतात ह्याला. वाटाण्याच्या शेंगावून थोड्या मोठ्या शेंगा आहेत. हे आता सगळं बघा ही सगळं येईल तीच आहे. तर हे काकाईचं म्हणणं आहे शक्तिवर्धक. जे माणूस कमकोत झालेला आहे, त्याला अशक्तपणा आलेला आहे, गडीपणा कमी आलेला आहे, कमकोत झाला आहे, नवीन लग्न झालेलं आहे, पण अशा माणसाने शक्तिवर्धक वाढीसाठी ह्याच्यामध्ये ही असा उपयोग करून घ्यायचा की जेवढा होईल तेवढं ह्याच्या शेंगाचं कवच बीज